कर्माचा सिद्धांत गहना कर्मोतो गती. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्माची गती फार गहन आहे. श्रीकृष्णांचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गतीचे वर्णन करताना म्हणतो, कर्माची गती खरोखर अति गहन. आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती आणि माझ्या घरी खायला नाही माती. गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला, माझ्या बरोबर गुरुगृही आणि तसे समिधा. आज तो बसला आहे सिंहासनावर, माझ्या हाती मात्र एक तारी मी चिपळ्या. कर्मगती फार गहन आहे, गूढ आहे, कारण आपले जीवन हे खूप गुंतागुंतीचे आहे. एक माणूस दुःखी तर एक माणूस सुखी. मित्रांनो, असं का होतं? आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांडायला बाड्या, काळा बाजार किंवा एक चुकीच्या गोष्टी एकदम बिनधास्त करतात, एक ती ओपनली करतात, अशा लोकांना आपण सुखी जीवन जगताना बघतो. त्यांच्याजवळ बंगला, गाडी, मोटर अशा अनेक चैनीच्या वस्तू असतात. त्यांच्याजवळ लाखो रुपये सुद्धा असतात, अनेक प्रकारची मौज मजा करतात. पण याच्या उलट जे लोक सदाचारी आहेत, प्रामाणिक जीवन जगत आहेत, त्या लोकांना आपण दुःखी जीवन जगताना बघतो. तर याच्या मागे कारण काय आहे? म्हणजे असं का होतं? आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा विरोधाभास बघतो, तेव्हा कुठे ना कुठे परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यावरची एक जी श्रद्धा, ती कुठे ना कुठे डळमळीत होते. आणि असं वाटतं की परमेश्वराच्या राज्यात काही न्याय, नीती किंवा एक चुकीचं बरोबर असं काही आहे की नाही, की सगळीकडे फक्त अंधारच आहे. तर मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरीय राज्यात कधीच अंधार नाहीये, अन्याय सुद्धा नाहीये. ही गोष्ट आपल्याला योग्य प्रमाणे समजून घेण्यासाठी कर्मफळ म्हणजे कर्माच्या फळांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कर्म काय आहे, कर्माचा सिद्धांत काय आहे, आणि जेव्हा आपण या गोष्टी समजून घेऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परमेश्वरावर जी टीका टिप्पणी करतो किंवा त्याच्या बरोबरची कंप्लेंट करतो, त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. कर्माचा अटळ सिद्धांत. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या राज्य खात्यात देखील काही ना काही नियम असतात. फॉर एक्झाम्पल, एखादं पोलीस खातं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत. एखादं PWचं खातं आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे नियम आहेत. त्याचप्रमाणे एक रेल्वे आहे, त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. किंवा एखादी खाजगी आपण जर कंपनी बघितली, सो त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे एक वेगवेगळे नियम असतात. सूर्य नियमितप्रमाणे उगवतो, नियमितप्रमाणे मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्र असे अनेक प्रकारची जी काही एक तारे आहेत, ग्रह आहेत, त्यांना सुद्धा एक प्रकारची गती असते. ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या सर्व गोष्टी मित्रांनो अगदी एक प्रॉपर वेळेमध्ये होतात. म्हणजेच या संपूर्ण ब्रह्मांडाचा विश्वाचा कारभार एक व्यवस्थित चालण्यासाठी जे काही नीती नियम आहेत, यालाच कर्माचा कायदा असे म्हणतात. गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये सांगतात, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो कस करी सो तस फल चाका. हे सर्व विश्व कर्मकायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते आणि यामध्ये कधीच गडबड होत नाही. आणि या कर्मकायद्याचे खास असे वैशिष्ट्य आहे, मानवनिर्मित जे कायदे आहेत त्यामध्ये काही ना काही अपवाद आहेत, पण परमेश्वराच्या कायद्यात कधीच कुठली एक पळवाट किंवा त्यामध्ये कुठलीच एखादा लूप होल नाहीये, असं आपण म्हणू शकतो. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो की राजा दशरथ हे प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांचे पिता, पण त्यांनाही कर्मसिद्धांताच्या नियमानुसार पुत्रविरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले होते की माझे वडील आहे, माझा पिता आहे राजा दशरथ, सो यांना मी थोडीफार काहीतरी कर्मकायद्यामध्ये सूट देईन आणि मी वनवासातून परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू वेळ थोडा पुढे वाढवावा, म्हणजेच त्यांना 14 वर्षांचं एक्सटेन्शन मिळावं. पण असे झाले नाही. निर्गुण, निराकार, शुद्ध ब्रह्मसुद्धा जेव्हा सगुण साकार रूपात अवतरित होतो, तेव्हा त्याला सुद्धाही या कर्मकायद्याचे पालन करावे लागते. कर्माच्या कायद्यात कुठेही विलंब नाहीये किंवा कुठेही पळवाट नाहीये, कुठल्याच प्रकारची वशिलेबाजी नाहीये, आणि हेच या कर्मकायद्याचे खास असे वैशिष्ट्य आहे.
आता हा कर्माचा कायदा नक्की काय आहे किंवा याचे किती प्रकार आहेत मित्रांनो, हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघू. पण मित्रांनो, कर्माचा सिद्धांत आणि कशा प्रकारे हे कोणालाच आजपर्यंत चुकले नाही आहे आणि नक्की कर्म काय आहे त्याबद्दल थोडीफार का होईना माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचे प्रकार आणि अजून गहन माहिती या विषयावरती, हा खूप मोठा विषय आहे, याच्यावरती आपण चर्चा करत राहू. पण आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.